फर्स्ट लेक्चर. Hello, online. I'm audible? Online. Yes, sir. Hello, online. टॅक्स लिहिले सगळ्यांनी की नाही? नाही लिहिले. ओके नाही. मग फायदा काय रे लेक्चर करून, सांगता का जरा मला? कशी बोलतो? नाही नाही, टॅक्स परफॉर्म केले का? तू नाही ह्याच्याशी बोलतो, ह्याच्याशी. हा, काय नाही केले? कळत नाही का? ऑनलाईन सगळ्यांचे ऑपरेशन्स करून झालेत? हॅलो, ऑनलाईन. समाधान. कोण? धनश्री, पवन, रुचिक, सागर. आपण जे जे परफॉर्म किती आपले आय थिंक 12 लेक्चर झालेत. आय थिंक 11 की 12 लेक्चर झालेत, राईट? जेवढं काही केलंय मी 11-12 लेक्चर मध्ये, तेवढं सगळं वर्क करते तुमच्यामध्ये केले और ऑपरेशन परफॉर्म केलेत सगळे स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. का? पुन्हा टॅक्स मध्ये काय डिफिकल्टी? केलंच नाही तर डिफिकल्टी कशी येईल? बरोबर की नाही? लॅपटॉप कुठे सगळ्यांची? हॅलो हॅलो, बोला बोला. हो, हे तर लेक्चर चालू आहे माझं. हो कर. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? व्हॉट इज पॉवर बी आय बघितलं, देन पॉवर बी आयचे कंपोनंट्स. ओके, पॉवर बी आय काय यूज केलं जातं. देन आपण पॉवर क्वेरी एडिटरकडे गेलो. पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आपण सगळे फंक्शन्स वर्क करून बघितले, राईट? ट्रान्सफॉर्मेशन, ॲड कॉलम, ट्रान्सपोज, पिवट कॉलम्स, राईट? देन ग्रुप बाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? जॉईन्स बघितले, मीन्स मर्ज ऑपरेशन्स. त्यानंतर अपेंड बघितलं, राईट? अपेंड नंतर आपण काय बघितलं? मॉडेलिंग बघितली. मॉडेलिंग मध्ये कार्डिनेटी, त्यामध्ये रिलेशनशिप्स आहेत डिफरंट डिफरंट, 1 to 1, 1 to many, many to 1, many to many, राईट? त्यानंतर डॅक्स. ओके, डॅक्स मध्ये आपण सेल्स टाइम इंटेलिजन्स फंक्शन बघितले, राईट? देन फिल्टरिंग फंक्शन बघितले, देन सम वगैरे जे फॉर्म्युले ते बघितले, देन ॲग्रिगेट फंक्शन, राईट? आणि देन टेक्स्ट फंक्शन बघितले थोडेफार, राईट? ओके,
सो मोस्ट ऑफ द पार्ट कव्हर झालेलं आहे. आता मेन पार्ट जो व्हिज्युअलायझेशनचा आहे. ओके, सो आजपासून आपलं व्हिज्युअलायझेशन चालू होईल. ओके, ऑनलाईन कळत आहे? ऑनलाईन एम आय ऑडिबल? सिद्धी, आय एम ऑडिबल? Yes, sir. हॅलो, जस्ट वेट. ठीक, सो आपण आज व्हिज्युअलायझेशनचा पार्ट बघणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, पॉवर बाय डेस्कटॉप. जे काय तुम्ही आता ट्रान्सफॉर्मेशन केले और जे काही ऑपरेशन परफॉर्म केले ते परफॉर्म कुठं होणार आहेत, फ्रंट एंडला परफॉर्म होणार आहेत. म्हणजे कुठं, पॉवर बाय डेस्कटॉपला. पॉवर बाय डेस्कटॉपला कोणती लँग्वेज यूज होती? एम लँग्वेज. पॉवर बाय डेस्कटॉपला कोणती लँग्वेज यूज होती? DAX. त्यामुळे म्हणत असतो सॅटर्डेला इंटरव्ह्यूला येत जावा. ओके, ठीक आहे. सो हा फ्रंट एंड आहे. ओके, देन आपण व्ह्यूज बघितलेत. फर्स्ट इज रिपोर्ट व्ह्यू, जिथं आपण जे ऑपरेशन परफॉर्म केलं आहे त्याच्यावर जे इन्साइट्स फाइंड करणार आहे ते रिपोर्ट व्ह्यू मध्ये शो होणार आहे. ओके, दिस इज अ डॅशबोर्ड. डॅशबोर्ड हा सिंगल पेज असतो आणि जे खाली असतं हे तुम्हाला दिसतं हे रिपोर्ट आहेत, हे रिपोर्ट व्ह्यू आहेत, म्हणजे रिपोर्ट पेजेस आहे. रिपोर्ट किती असतं, मल्टिपल पेजेस असतो. देन इथं टेबल व्ह्यू होता, राईट. देन मॉडेल व्ह्यू अँड देन डॅक्स क्वेरी व्ह्यू समथिंग. ओके, हे टॅब आहेत समथिंग काहीतरी. फर्स्ट होम टॅब आहे जिथून आपण डेटा इम्पोर्ट केलाय, राईट. देन ट्रान्सफॉर्मेशन एक डेटा टॅब आहे, त्यातून आपण कुठे गेलो, पॉवर क्वेरी एडिटरला जातो. ओके, देन मेजर क्रिएट केलेत. ओके, इन्सर्ट फंक्शनमध्ये जातो. इन्सर्ट फंक्शनमध्ये काय न्यू व्हिज्युअल्स असतील जे जे आपल्याला पाहिजे ते आपण क्रिएट करू शकतो. ओके, फ्रॉम ॲप सोर्स जे आपण बाहेरून घेऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये समथिंग काहीतरी लिमिटेड लिमिटेड व्हिज्युअल्स प्रेझेंट आहे, राईट. बट आपल्याला एक्स्ट्रा हवे असेल तर इथं मोर व्हिज्युअल्स नावाचा ऑप्शन आहे. ओके, फ्रॉम ॲप सोर्स और थ्रू फ्रॉम माय फाईल्स. ओके, देन क्वेश्चन अँड आन्सर. पॉवर बायचा फिफ्थ कंपोनंट Q&A आठवतोय, राईट तो. देन की इन्फ्लुएन्सर समथिंग एक काय म्हणतात त्याला, मॅक्सिमम टू मिनिमम व्हॅल्यू शो करत होतो, की इन्फ्लुएन्सर असं म्हणू शकतो आपण. ओके, देन डिकम्पोजिशन ट्री म्हणजे एक हेरार्की दाखवतो तो, डिकम्पोजिशन ट्री म्हणजे. ओके, देन 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 इथे टेक्स्ट बॉक्स आहे. इफ आपल्याला काय इन्फॉर्मेशन लिहायची असेल, इफ हा माझा सेल्स रिपोर्ट आहे, राईट, तर मला ह्याला काहीतरी हेडिंग द्यायची सेल्स रिपोर्ट म्हणून, त्यासाठी मी कोणता टेक्स्ट बॉक्स यूज करणार. ओके, देन सेकंड वन इज बटन्स. म्हणजे आता काय काय कसं असतं की काही बिझनेस नॉन टेक्निकल असतात, त्यांना टेक्निकलचं काहीच नॉलेज नाही. ओके, हा माझा डॅशबोर्ड आहे, बट सेकंड पेजवर माझा काहीतरी दुसरा रिपोर्ट त्या रिगार्डिंग. सो इथे बटन्स आहेत, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, रिसेट, बॅक. ओके, देन स्लायसर, क्लिअर ऑर स्लायसर. स्लायसर म्हणजेच फिल्टर असं म्हणू शकतो आपण आता. ओके, स्लायसर्स म्हणजे काय, फिल्टर. जे आपण हे यूज करून मी लावलेलं बघा की 2024चा सेल्स बघितलेला, देन 2022चा, 2021चा, राईट. ते क्लिअर साईज स्लायसर आपण इथून करू शकतो. ओके, देन शेप्समध्ये आपण समथिंग डेटा पुट आउट करू शकतो, लाईक रेक्टँगल्स आहेत, बेसिक शेप्स आहेत. ओके, देन ब्लॉक ॲरोज. अँड इमेज म्हणजे काय, जसं ॲमेझॉनचा एक लोगो असतो. इफ कोणत्या बिझनेस ओनरचा काहीतरी डेटा आहे त्याच्यावर आपण ऑपरेशन परफॉर्म करतोय, तो काहीतरी लोगो आपल्याला परफॉर्म करणार आहे, तो लोगो आपल्याला इथं शो करायचा आहे. त्यासाठी काय इमेज टॅब आहे, जिथं कुठे सेव्ह असेल तुम्ही जस्ट इमेज टॅबवर क्लिक करणार. जिथं कुठे तुम्ही सिस्टीममध्ये सेव्ह करणार आहे, जस्ट ड्रॅग सिलेक्ट करून ओपन करणार, तो तुम्हाला इथे फ्रंट एंडला दिसेल. मग तो तुम्ही कुठेही पुट आउट करू शकता. ओके, देन मॉडेलिंग व्ह्यू. मॉडेलिंग टॅबमध्ये काय काय, मॅनेज रिलेशनशिप आहे बघितलं आपण. देन न्यू मेजर कसे क्रिएट करतो. न्यू कॉलम. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय, बट काय ते एक्झॅक्ट काय रिटर्न करतं, मल्टिपल रोज रिटर्न करतं, राईट. गुड. मॅनेज रोजचा यूज तर नंतर आहे. न्यू पॅरामीटर आपल्याला यूज होईल, सांगेल मी ते काय एक्झॅक्ट. देन व्ह्यूमध्ये कलर्स वगैरे जे बॅक थीम असते ते. ओके, देन पेज व्ह्यू आहे, मोबाईल लेआउटमध्ये कसं दिसेल. ओके, देन फिल्टर्सचा एक ऑप्शन आहे. ओके, जसं स्लायसर आहे तसंच फिल्टर आहे.
देन बुक मार्क्स म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पेजला जाता आणि ते तुम्हाला म्हणजे हवंच आहे, इम्पॉर्टंट पेज आहे, तसं पण माझ्या इथं मल्टिपल रिपोर्ट्स असणार, ते एक त्यामधला एखादा रिपोर्ट इम्पॉर्टंट असणार आहे मला. ओके, त्यासाठी मी बुक मार्क यूज करेल. ओके, कळतंय? आणि सिंक फिल्टर्स म्हणजे काय की समजा मी इथं स्लायसर लावलेत, 5 स्लायसर आहे माझं. एक इयर वाईज स्लायसर आहे, एक मंथ वाईज स्लायसर आहे, ओके, एक डे वाईज स्लायसर आहे. आता मी सेकंड रिपोर्टला गेलो, इथं पण मी ते पाचच स्लायसर बनवले. परत थर्डला गेलो, परत 5 स्लायसर बनवले. गरज आहे का त्याची प्रत्येक पेजला स्लायसर बनवण्याची? नाही गरज. तो सिंक स्लायसर काय करतं, इफ मी फर्स्ट पेजला क्रिएट करतो स्लायसर, ते कनेक्ट करत जातं मल्टिपल रिपोर्ट्सला. ओके, म्हणजे किंवा मल्टिपल रिपोर्ट्स असं म्हणू शकतो. ओके, देन फिल्टर्स हा आहे फिल्टर पेन, जे तुम्हाला ते पेन म्हणजे काय. ओके, तो फर्स्ट आहे फिल्टर पेन. इफ माझ्याकडे 100 कॅटेगरीज, ओके, यामधल्या टॉप 5 कॅटेगरी दाखवायच्या, तर मी फिल्टरिंग यूज करेन. ओके, टॉप 5 कॅटेगरी सेल्स प्रमाणे टॉप 5 कॅटेगरी दाखवायच्या असेल तर मी फिल्टर पेन यूज करेल. ओके, याला म्हणतो आपण फिल्टर पेन. देन सेकंड आहे व्हिज्युअलायझेशन पेन. ह्यामध्ये तुमचा अख्खा व्हिज्युअलायझेशनचा रिगार्डिंग टेम्पलेट्स आहेत, म्हणजे चार्ट्स झाले, मॅप्स झाले, KPIs वगैरे. ओके, ते ह्या पेनमध्ये असतात सगळे. ओके, तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतात हाऊ मेनी टाइप्स ऑफ पेन इन प्रेझेंट इन पॉवर बाय डेस्कटॉप. फर्स्ट इज फिल्टर पेन, सेकंड इज व्हिज्युअलायझेशन पेन. ओके, सो आपण फर्स्ट व्हिज्युअल बघू, कार्ड व्हिज्युअल. ओके, आता कार्ड व्हिज्युअल म्हणजे काय, इफ माझा एक टोटल सेल्स आहे, तो एक सिंगल न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, राईट. तर कार्ड व्हिज्युअल काय करतं, एक सिंगल न्यूमेरिकल व्हॅल्यूला हायलाइट करतं किंवा डिनोट करतं. जसं काय आता टोटल सेल्स माझा आहे समथिंग काहीतरी, मी काय करतो आता ह्याला टोटल सेल्सला ड्रॅग करतो. ओके, ह्याच्यामध्ये ड्रॅग करतो, इथं मला एक व्हॅल्यू नोट झाली. तर कार्ड व्हिज्युअल काय दाखवतं, एक पर्टिक्युलर सिंगल व्हॅल्यू शो करतं. काय करतं, पर्टिक्युलर सिंगल व्हॅल्यू शो करतं. इफ जर मला मल्टिपल व्हॅल्यू दाखवायचे असतील तर, म्हणजे एकाच कार्डमध्ये मला टोटल सेल्स पण दाखवायचा आहे, टोटल प्रॉफिट पण दाखवायचं आणि टोटल ऑर्डर पण दाखवायचं. ओके, त्यासाठी इथं मल्टिपल रो कार्ड, मल्टी रो कार्ड म्हणून ऑप्शन आहे. ओके, कोणता आहे, मल्टी रो कार्ड. मी काय करतो, त्याला सिलेक्ट करतो. ओके, सो मी याच्यामध्ये ड्रॅग करू शकतो मल्टिपल थिंग्स. ओके, फर्स्ट काय करतो, टोटल सेल्स ड्रॅग करतो, देन टोटल ऑर्डर, देन टोटल प्रॉफिट. दिसतात इथं मल्टिपल, एकाच कार्डमध्ये मल्टिपल फॅक्टर्स और मल्टिपल व्हॅल्यू और मल्टिपल इन्साइट्स शो करू शकतो. बट ऑलवेज रिमेंबर ठेवा की जेव्हा एखादी इम्पॉर्टंट व्हॅल्यू जसं की टोटल सेल्स, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर, ही नेहमी एका सिंगल कार्ड व्हिज्युअलमध्येच दाखवावी, कारण की ते बिझनेसचा इम्पॉर्टंट पार्ट आहे असं म्हणू शकतो आपण. सेल्स, रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन ऑफ पर्सेंट, रिटर्न पर्सेंट. ओके, रिमूव्ह करू. देन इथे एक ऑप्शन आहे KPI म्हणून. KPI म्हणजे काय, की परफॉर्मन्स इंडिकेटर. ओके, KPI म्हणजे काय, की परफॉर्मन्स इंडिकेटर. हा तुमच्या व्हिज्युअलचा सर्वात मेन व्हिज्युअल आहे असं समजा, की परफॉर्मन्स इंडिकेटर. आता ते काय शो करतं मी तुम्हाला शो करतो. ओके, मी आता एक KPI सिलेक्ट केला. ओके, व्हॅल्यूमध्ये काय करतो मी, टोटल सेल्स जनरेट करतो. ओके, आणि टार्गेटमध्ये प्रिव्हियस इयरचा सेल्स टाकतो आणि ट्रेंड ॲक्सिसमध्ये म्हणतो. मला काय दिसतं इथं, एनिवन काय दिसतंय मला इथं, goal and गोल अँड recent sale. की परफॉर्मन्स इंडिकेटर काय होतं, आता समथिंग काय काय कंपनीचे Compare. गोल्स होते या वर्षामध्ये माझा एवढा सेल्स व्हायला पाहिजे, म्हणजे गोल्स ठेवतात. ओके, या वर्षामध्ये एवढं सेल व्हायला पाहिजे, या वर्षामध्ये एवढं प्रॉफिट व्हायला पाहिजे. तर इथं गोल डिनोट होतो. गोल किती होता माझा, 344.06. तर मी अचीव किती केलाय, 1.30 मिलियन. ओके, मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट व्हिज्युअल आहे KPI, ह्याला आपण म्हणतो की परफॉर्मन्स इंडिकेटर. हे तुमची कंपनीची ग्रोथ
अँड डाऊन दाखवू शकतो. ओके, हे तो आपण काय शो करतो, कंपनीचा ग्रोथ अँड डाऊन. ओके, और इच प्रोडक्टचा डाऊन अप ग्रोथ जे झाली ते की परफॉर्मन्स इंडिकेटर थ्रू शो करतो. नवीन आहे फर्स्ट लेक्चर आहे, ऑनलाईन करतो. ठीक आहे, कळालं की परफॉर्मन्स इंडिकेटरचा यूज सगळ्यांना क्लिअर आहे? येस सर. काय किती टाईपचे आहेत सर की परफॉर्मन्स इंडिकेटर? एकच टाईपचा आहे, म्हणजे टाईप म्हणजे कसं म्हणता तुम्ही? मीन्स त्यात की परफॉर्मन्स इंडिकेटर भरपूर आहेत ना, कारण एक नाही आय थिंक. म्हणजे त्याचे टाईप म्हणजे कसं आहे, ते आपण बार चार्ट मध्ये पण शो करू शकतो, कॉलम चार्ट मध्ये पण शो करू शकतो, ते टाईप झाले ते. ओके, हा एक ओके. व्हिज्युअल एक की परफॉर्मन्स इंडिकेटरचा केपीआय म्हणून. ओके ओके ओके. या काय म्हणते, आपण मॅन्युअली पण सेट करू शकतो. ते कसं, तू डायरेक्ट एक मॅन्युअल गोल लिहिणार 1000 पुढे लिहिणार आणि त्याचं जस्ट ड्रॅग करणार टार्गेटमध्ये. जसं डॅक्स लिहितो ना आपण, तसं डॅक्समध्ये जाऊन फक्त मॅन्युअल गोल इज इक्वल टू 1000. ह्याने काय केलं, आता डायरेक्ट प्रिव्हियस इयरचा सेल्स जे होती ती व्हॅल्यू घेतली, आता टोटल सेल्सची कंपॅरिझन केलं, आणि ते मंथ वाईज मला ट्रेंड पाहिजे होता, तर मंथ वाईज मला ग्रोथ बघायची होती, तर मी ट्रेंड ऍक्सिस मध्ये काय केलं, जस्ट मंथ ड्रॅग केला. तर मला इथं दिसतंय तुम्हाला दिसतंय कळालं की परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणजे व्हिज्युअलचा यूज एक्झॅक्ट. आता न्यूमेरिकल कॉलम अँड कॅटेगोरिकल कॉलम मध्ये कोण सांगू शकतो का, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? व्हॉट इज न्यूमेरिकल कॉलम अँड व्हॉट इज कॅटेगोरिकल कॉलम? Hello, anyone? What is the difference between categorical column and numerical column? हा, ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ट्रेंड ऍक्सिस बघताल ना, तेव्हा तुम्ही कोणती व्हॅल्यू नाही पुट करू शकत. ट्रेंड म्हणजे काय, एक तर इयरली बघू शकतो, क्वार्टरली बघू शकतो, कॅटेगरी वाईज बघू शकतो. ओके, बट त्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट नाही करू शकत. लाईक टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट, टोटल जे काही सेल्स रिलेटेड असेल किंवा व्हॅल्यू रिलेटेड असेल ते आपण ट्रेंडमध्ये पुट नाही करू शकत. ओके, ट्रेंड ऍक्सिसचा मिनिंगच आहे की ते प्रॉपर एक मंथ नुसार किंवा इयर नुसार तो शो होईल. ओके, कॅटेगोरिकल व्हॅल्यू असं म्हणू शकतो आपण. सो कॅटेगोरिकल व्हॅल्यू म्हणजे काय, कॅटेगरी झाली, सब कॅटेगरी झाली, मंथ झाले, इयर, ह्याला आपण कॅटेगोरिकल व्हॅल्यू म्हणतो. ओके, हे ऑलवेज एक्स ऍक्सिस मध्ये असतं. कुठे असतं, एक्स ऍक्सिस. आणि जे न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे काय, टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट, एनिथिंग जे न्यूमेरिकल डिनोट करतो. ओके, ते ऑलवेज असतं वाय ऍक्सिस मध्ये. ओके, जसं की आता मला सेल्स शो करायचं. ओके, मी काय करतो, लाईन चार्ट घेतो. लाईन चार्ट काय करतोय, मला काय ते ट्रेंड दाखवतोय. माझ्या जानेवारीमध्ये समथिंग एवढा वेळ होता, सॉरी डिसेंबरमध्ये एवढा होता. ओके, देन ऑक्टोबरमध्ये एवढा, नोव्हेंबरमध्ये एवढा, ऑक्टोबरमध्ये एवढा, ऑगस्टमध्ये एवढा. इफ जर मी हे व्हिज्युअल डिनोट करतोय ना किंवा इंडिकेट करतोय, तर ह्यातून डिस्क्राईब पण करता आलं पाहिजे. इफ जर मी ॲज अ बिझनेस ऑनर असेल आणि मी त्याला विचारलं डिसेंबरमध्ये एवढा सेल होतोय आणि नोव्हेंबरमध्ये एवढा सेल होतोय, तर त्यातलं डिफरन्स का, असं का होतंय, सांगू शकतो कोण, एनिवन? डिस्क्राईब करू शकता?
नाही, तू असं सांग ना की सेल कमी झाला असेल त्यामुळे. नाही ना, काहीतरी रिझन असेल ना, राईट? किंवा काहीतरी कारण असेल ज्याने सेल्स वाढतोय, काहीतरी कारण असेल ज्याने सेल्स कमी होतोय. जेव्हा तुम्ही कोण ना कोणतरी तिथं बिझनेस अनालिस्टसाठी आला असेल, जेव्हा तुम्हाला हे रिप्रेझेंट करावं लागतं, सगळे जे क्लायंट असतात त्यांच्यासमोर प्रेझेंट करावं लागतं, तर तुम्हाला सांगावं लागेल ना इथं सेल्स का वाढतोय, इथं सेल्स का कमी होतं. सांगू शकतो कोण? म्हणजे काही सांगा, बेसिक काही सांगा, की असं नका अजून करू हा आपला डेटा आहे रिलेटेड तुम्ही सांगायला पाहिजे. बेसिकली काय असतं डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, कसं सांगू शकता तुम्ही, राईट? त्याकडे बघतोय, बोल बोल. असं सांगू शकतो आपण फेस्टिवल जास्त होते, राईट? डिसेंबर जसं क्रिसमस वगैरे आला, त्यामुळे बाहेरचे क्लायंट्स बाहेरचे जे लोक असतात ते जास्त सेल्स वगैरे करतात किंवा जास्त प्रॉफिट करून देतात, असं म्हणू शकतो, राईट? काय झालं? हा, डिस्काउंट वगैरे जे काय तुमच्या असतील रिक्वायरमेंट किंवा डिस्क्राईब तुम्ही जसं करू शकता. तुम्हाला ना प्रत्येक व्हिज्युअलला डिस्क्राईब करता आला पाहिजे, तरच तुम्ही गुड अनालिस्ट बनू शकता, नाहीतर नाही. जेव्हा मी तुम्हाला एखादा रिपोर्ट देईल बनवायला, एक प्रोजेक्ट देईल बनवायला, जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रेझेंटेशन येता, तर मी असं नाही विचारणार की ह्या व्हिज्युअल मधून काय मिळालं. तुम्ही नाही असं सांगायचं की हा इथं कमी होतं, इथं जास्त होतं, कमी होतं, इथं जास्त होतंय. ते का कमी होतं हे तुम्ही लॉजिक शोधा. ओके, म्हणजे फेस्टिवल जास्त असतील किंवा किड्स रिलेटेड काय असेल, फंक्शन असतील डिफरंट डिफरंट, तिथं प्रॉफिट जास्त असू शकतं, असं असं. ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट? लाईन चार्ट बेसिकली काय शो करतो, केव्हा यूज करतो लाईन चार्ट? एसक्यूएल झाले ना आपलं, एक्सेल झाले ना. लाईन चार्ट केव्हा यूज करतो आपण? एनीवन? अरे कोणालाच नाही माहिती लाईन चार्ट का यूज करतो? एक्सेल झालंय ना तुमचं, मग लवकरच कधी बोलतो. येस, ऑनलाईन. याचं काहीतरी वेगळं झालं ऑनलाईन. टाइम नुसार चेंज होतं ना, त्याच्यासाठी लाईन चार्ट म्हणजे यूज एका करतो काहीतरी मीन्स. ट्रेंड असेल माझा समथिंग मंथ मध्ये, हो, दुसरा ट्रेंड ट्रेंड. जसं की रीलला ट्रेंड फॉलो होतात, राईट? या महिन्यामध्ये वेगळा, दुसऱ्या महिन्यामध्ये वेगळा, त्यानुसार ट्रेंड जे असतात ते लाईन हो चार्ट हो. शो करतात. ओके, राईट? लाईन चार्ट काय करतं? ट्रेंड शो करतं. ओके, इन्स्टावरून तुम्हाला काय आलं असेल लगेच ट्रेंड्स. ओके, हा झाला लाईन चार्ट. सेकंड वन आहे एरिया चार्ट. एरिया चार्ट काय करणार, मी सिलेक्ट करतो आता. काय करतो हा फक्त त्या एरियानुसार दाखवते. जस्ट त्यांनी काय केलं, फिलअप केलं, तो एरिया फिलअप केला, राईट? काय केला, एरिया फिलअप केला, तर मग त्या एरियानुसार दाखवतो येतो. ओके, मंथ नुसारच, पण तो फक्त हा जो एरिया, आपण ह्याला एरिया कन्सिडर करू, हा डिसेंबर महिन्याचा एरिया, त्याने काय केला, हा फिलअप केला जस्ट. ओके, सो कळालं काय करतो शो. हा झाला एरिया. येस. आता इथं लिजेंड नावाचा एक ऑप्शन आहे. ओके, हे बघा, तुम्ही इथं टोटल सेल्स दाखवले मी. सेकंडरी वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस मध्ये काय पुट करतो आपण, व्हॅल्यू पुट करतो, राईट? तुम्ही इथं प्रॉफिट पण टाकू शकता, टोटल प्रॉफिट, जे काय तुम्हाला शो करायचं ते. आणि इथे एक लिजेंड नावाचा ऑप्शन आहे. लिजेंड म्हणजे काय, काय असेल तुमच्या म्हणजे लिजेंड? द लिजेंड काय 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 मोठ्याने बोल ना. नाही 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 कळत आहे, म्हणजे एक्सप्लेन करू शकतो, एक एक्झाम्पल दे. सांग ना, सांग सांग, बोल. अरे बोल बिंदस, त्यांना घाबरतोय तू? काय असेल इथं लिजेंड म्हणजे? ऑनलाईन एनिवन, लिजेंड म्हणजे काय? Okay. आता मला सांगा, तुम्हाला इथं फक्त सेल्स कळतोय, ओके, सेल्स कळतोय, बट माझं कॅटेगरी वाईज सेल्स पाहिजे असेल तर, कलर वाईज सेल्स पाहिजे असेल तर, तेच म्हणलेलं का? सो लिजेंड म्हणजे काय, तुम्ही तिथं फक्त कॅटेगोरिकल व्हॅल्यू टाकू शकता, म्हणजे जसं कॅटेगरी झाला, कलर्स झाला, सब कॅटेगरी झाला, ओके, तशा वे मध्ये, राईट? ओके, त्याला आपण लिजेंड म्हणतो. आणि टूल टिप्स ते नंतरचा पार्ट आहे.
ओके. देन मी फक्त मला एक इम्पॉर्टन्स दाखवते कोणकोणते यूज करणार आहे आपण जास्त. देन एक आहे फनेल चॅट म्हणून. ओके. इफ मी या फनेल चॅटमध्ये जर सिलेक्ट केलं, इथं काय करतो मी, व्हॅल्यूज टोटल सेल्स टाकतो व्हॅल्यूमध्ये आणि कॅटेगरीमध्ये कॅटेगरी नेम कोड करतो. हे काय शो करतं मला, म्हणजे 3 कॅटेगरी आहेत. बाईक्स आहेत, ॲक्सेसरीज आहे आणि क्लोथिंग आहे. ओके. हा एक्झॅक्ट चार्ट शो काय करतोय मला, अरे बोला. सेल्स किती झाले? ओके. फक्त सेल्स किती झाले दाखवतोय, ते तर दाखवतोच आहे, बट कोणत्या वे मध्ये दाखवतो. कॅटेगरी वाईज सेल किती झाले आहे, सगळ्यात हायेस्ट कोण आहे, लोएस्ट कोण आहे. फनेल चॅट काय करतो, कॅटेगरी सेल्स दाखवतोच आहे, पण कसं दाखवतो तो, मॅक्झिमम टू मिनिमम दाखवतो. राईट. आता बाईक सेल्स माझा जास्त असेल त्यामुळे तो फर्स्ट आला, देन ॲक्सेसरीज, देन क्लोथिंग. तो फनेल चॅट काय करतो, सेल्स शो करतो, प्रॉफिट काय असेल ते, बट कसं, कोणत्या मॅनरमध्ये, मॅक्झिमम टू मिनिमम मॅनरमध्ये. राईट. कळालं फनेल चार्टचा यूज. इफ तुम्हाला कोणता एखादा ट्रेंड फॉलो का दाखवायचा असेल, लाईक, ओके, त्यासाठी आपण फनेल चार्ट यूज करू शकतो. देन आहे पाय चार्ट. ओके. पाय चार्ट अँड डोनट चार्ट. फास्ट नाही होते ना, बरोबर होतं. पाय चार्ट आणि डोनट चार्ट. आता काय करतो मी, पाय चार्ट मध्ये टोटल सेल्स इंडिकेट करतो. व्हॅल्यू लिजंड मध्ये काय पाहिजे मला, कॅटेगरीनुसार सेल्स हवा. काय चार्ट काय म्हणतात, एक काय म्हणतात, एक डिस्ट्रीब्युटिव्ह मॅनर मध्ये दाखवतो, डिस्ट्रीब्युशन मॅनर मध्ये, लाईक टोटल सेल्स, एरिया किती कोणी ॲक्वायर केला ते पर्सेंटेज मध्ये दाखवू शकतो. लाईक इथं बघा, बाईक्स माझा हायेस्ट सेल झालाय, किती पर्सेंटेजने ॲक्वायर केलाय, 94 समथिंग. देन त्यानंतर कोणता आहे, ॲक्सेसरीज आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू येते किती समथिंग सेल झाला आणि त्याचे पर्सेंटेज येतात ते. अँड देन कोणतं येतं, क्लोथिंग. डोनट चार्ट पण सेम शो करणार. आता डोनट चार्ट मध्ये जातो. डोनट चार्ट मध्ये पण सेम होते, पण राईट इथे एक एरिया मॅटर करतोय, तो फक्त एका सर्कल मध्ये डोनेट करतोय. बट नेहमी लक्षात ठेवा, 5 पेक्षा कमी कॅटेगरी असेल तेव्हाच तुम्ही पाय चार्ट आणि डोनट चार्ट यूज करायचा. तेव्हा 5 पेक्षा कमी. जर इथं माझ्या लॉट्स ऑफ सब कॅटेगरीज. ओके. आता मी काय करतो, कॅटेगरीच्या ऐवजी सब कॅटेगरीज टाकतो त्यामध्ये. कळतंय का काय चालू आहे याच्यामध्ये, कळतंय. सो हा डोनट चार्ट, पाय चार्ट यूज करून काय फायदा आहे, इफ माझ्याकडे लॉट्स ऑफ कॅटेगरी असेल, नाही. राईट. त्यासाठी आहे ट्री मॅप. ओके. आता मी काय करतो, जस्ट ट्री मॅपला सिलेक्ट करतो. इथे डिस्ट्रीब्यूट होतं ते डिफरंट कॅटेगरीमध्ये. गिचीमध्ये काला दिसतोय का, जस्ट तुम्ही नुसतं एकावर नेलं तरी ते तुम्हाला कळून घेतंय. पण जेव्हा मी डोनट चार्ट मध्ये करत होतो, आम्हाला इथे दाखवतो पाय चार्ट मध्ये, जेव्हा पाय चार्ट मध्ये दाखवतो, कळतंय का इथं कशावर सिलेक्ट करणार तुम्ही, कळतंय का, थोडं निग्लिजिबल ते लिटरली रेशेत, म्हणजे काय काहींचं असेल 0% मध्ये असतो. राईट. पण ट्री मॅप काय करतं, त्याला एक इझी मॅनर मध्ये शो करतं, जसं की रोड बाईक्स, ओके, माउंटेन बाईक्स, डायरेक्ट मी शो करू शकतो ट्री मॅप थ्रू. ओके. जस्ट
येस. सर जे आता तुम्ही सांगितलं ते एकदा पुन्हा रिपीट करा ना. काय रिपीट करू? पाय चार्ट, डोनट चार्ट, ट्री मॅप, तिन्ही रिपीट करू? ट्री मॅप. ऍक्च्युली लाईट गेल्यामुळे आम्हाला तुमचा व्हॉइस आणि स्क्रीन दोन्ही पण नाही ओके, दिसलं. गॉट इट, ठीक आहे, परत. आता जेव्हा मी एखादा पाय चार्ट किंवा डोनट चार्ट यूज करतोय, ओके, समजा माझ्याकडे 5 पेक्षा जास्त कॅटेगरी आहेत, ओके, जसं की मी इथं सब कॅटेगरी चूज केला. जेव्हा मी पाय चार्ट सिलेक्ट केला तेव्हा तो मला एक काहीतरी एक देतोय, आउटपुट देतोय, असं नाही आउटपुट देतोय, पण एका काय म्हणतात त्याला, गिचमिड काल असं म्हणू शकतो मी, अशा वे मध्ये देतोय तो. ओके, काय काय खिचडी, राईट. ओके, एका म्हणजे अशा वे मध्ये देतोय, म्हणजे मला काय कळतच नाही ना की काय शो करू मी समोरच्याला, मला असं बघावं लागतंय कुठं काय शो करू. ओके, बट जेव्हा मी ट्री मॅप यूज करतोय, माझ्याकडे समजा 1000 कॅटेगरी असू द्या, ओके, तर ट्री मॅप मला एका ऑर्डर मध्ये किंवा एका चांगल्या वे मध्ये शो करतोय तो सब कॅटेगरी. बघा इथं रोड बाईक, माउंटेन बाईक, टोरिंग बाईक, लगेच मला कळतंय ना गोष्टी. ओके, कळालं? हॅलो, डाऊट कोणाला होता? येस सर. ओके, गॉट इट. देन माझ्याकडे आहे मॅप नावाचा एक व्हिज्युअल आहे, मॅप. आता मॅप काय करतं, रिअल टाइम मध्ये तुमचा म्हणजे एखादा, जसं आपला इंडियाचा मॅप आहे तसा पूर्ण मॅपवर तुमचा डेटा शो होतो. मी पेज, नवीन पेजेस घेतलं. आता मी काय करतो, एक मॅप व्हिज्युअल सिलेक्ट करतो. हे माझं आता टोटल सेल्स दाखवायचे कॉन्टिनेंट वाईज. ओके, सो मी पुढे गेलो, टोटल सेल्स, पुढे गेलो. देन लोकेशन मध्ये दिसते, डॉट डॉट दिसतं ते, तो माझा सेल्स रिप्रेझेंट करतोय. ओके, म्हणजे नॉर्थ अमेरिकामध्ये किती सेल्स झालं ते रिप्रेझेंट करते. ओके, इथं कॉन्टिनेंट स्पेसिफिक करतोय. ओके, आता काय करतो मी, याला फिल्टर मध्ये जातो, तुम्हाला अजून कळेल. सेटिंग कळतं आता एक्झॅक्ट मॅप त्यासाठी यूज करतो. इफ मला कॉन्टिनेंट वाईज, रिजन वाईज जर सेल्स दाखवायचं असेल तर मी मॅप यूज करतो. ओके, हे डिझायनिंगची पार्ट तर वेगळे आहे, मी आताच तुम्हाला दाखवण्यासाठी यूज केलंय. ओके, मॅपचा यूज. हे बघा, जर मी इथं एक ऑप्शन आहे, 3 डॉट्स आहे, तेव्हा मी ऍज शो ॲज जेव्हा टेबल करेल ना, तेव्हा मला ते व्हिज्युअल आणि त्याचा डेटा पूर्ण दिसतोय. बघा, कॉन्टिनेंट दिसतंय आणि त्याचा सेल्स दिसतोय, राईट. जेव्हा तुम्ही शो ॲज टेबल किंवा जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करताल ना, तेव्हा न्यूमेरिकल व्हॅल्यू पण ठेवा आणि व्हिज्युअल पण ठेवा. प्रत्येक व्हिज्युअल हे ऑप्शन असतं. शो ॲज टेबल, टेबलमध्ये पूर्ण डेटा येतो त्याचा, जो इथे इनसाइट्स मध्ये दिसतोय. ओके, देन गॉज पॅरामीटर एक ऑप्शन आहे. ओके, गॉज पॅरामीटर एक व्हिज्युअल आहे. जसं आपण केपीआय दाखवलेला ग्रोथ, राईट, तसंच हे दाखवतो, फक्त एक स्पीडोमीटर टाईप मध्ये दाखवतो. लाईक मी तुम्हाला शो करतो. त्या व्हॅल्यू काय करतो मी, टोटल इथं मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू टाकते ते आपल्याला, और टार्गेट व्हॅल्यू काय करतो मी, प्रिव्हियस इयर्स टाकतो. आला, इथं स्पीडोमीटर टाईप दिसतंय समथिंग काहीतरी. ओके, तशा टाईपमध्ये हे म्हणजे टोटल सेल्स आणि तुमचा किती प्रिव्हियस इयर सेल्सच्या कम्पॅरेटिव्ह झालाय टोटल सेल्स, तसंच शो करतो. आता प्रिव्हियस इयर सेल्स किती होता, 93 लाख समथिंग, आणि टोटल सेल्स किती माझा 24 लाख समथिंग, काय करोड कोटी असेल. ओके, चार्ट इन्फो जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आता बार ग्राफ केव्हा यूज करायचा,
जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू कम्पेअर करायचे असतात, राईट. कम्पेअर म्हणजे कसं, तुम्हाला फर्स्ट इयरचा सेल, सेकंड इयरचा सेल्स कम्पेअर करायचा आहे, तेव्हा बार ग्राफ यूज करणार मी, राईट. वेन कम्पेअरिंग व्हॅल्यूज अक्रॉस डिफरंट कॅटेगरीज. ओके, कॅटेगरी पण थ्रू पण दाखवू शकता तुम्ही, और इयर्स वाईज पण दाखवू शकता. कॅटेगरी व्हॅल्यू थ्रू, कॅटेगरी व्हॅल्यू मध्ये काही आलं, कॅटेगरी आलं, सब कॅटेगरी आलं, इयर, मंथ, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. सेकंड वन इज कॉलम चॅट. कॉलम चॅट काय शो करतं, वेन कम्पेअरिंग म्हणजे टाइम पिरियड नुसार तुम्हाला डेटा शो करतो.